अरे थांब थांब, अजून खूप काही आहे. चल, तुला मी कळसुबाईला घेऊन जातो. सुरुवात झाली ही रात्रीच्या प्रवासापासून. बस कळसुबाईच्या दिशेने निघाली. आणि काय, बसमध्ये ही रात्रीची धमाल बघून सगळेच खुलले. सगळ्यांचीच ओळख जमली आणि बघता बघता चांगलीच गट्टीसुद्धा जमली. रात्री 3 वाजता ट्रेक चालू झाला. पुढच्या 10 मिनिटात थकवा जाणवायला लागला होता. थोडा दूर चालत गेलं की एक कमान दिसते. पहाटे सूर्योदय बघायचा म्हणून अंगात थोडा जोश आला आणि परत चालायला सुरुवात केली. बघता बघता ट्रेक हा कठीण होत चालला होता. मध्ये 3500 फूट वरती चाललो आणि जे दृश्य बघितलं त्याने चालण्यासाठी अजून एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. रात्रीच्या ट्रेकमध्ये एक नवीन एक्सपिरियन्स करायला भेटला. गर्दी. आमच्यासारखे बरेच ट्रेकर्स आले होते, त्यामुळे झालेली गर्दी काही विचारूच नका. सकाळी 6 वाजता चालत असताना लोकांची ऊर्जा बघायला मिळाली. लोक मध्ये सूर्योदय बघण्यासाठी लगबगीने धावत होते. अजून 300 फूट अंतर बाकी होतं आणि सूर्योदयाची वेळ झाली म्हणून हातातला क्षण न गमावता तिथेच आनंद घेण्याचं ठरवलं. त्या लगबगीने आम्ही ट्रेक करत धडपडत तिथवर पोचलो. तो क्षण आता जवळ आला आणि जे आम्ही बघितलं ते बघून आम्ही केलेला 5400 फूट चढाईचा हा एक पाऊल आमचा सार्थ झालं. कळसुबाई हा महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखला जाणारा पर्वत आहे. याची उंची साधारण 1646 मीटर आहे, म्हणजेच 5400 फूट एवढी. आणि या पर्वतावर स्थित आहे माता कळसुबाईचे मंदिर. या मंदिराबाबत खूप साऱ्या काही दंतकथा आहेत. त्यापैकी तुम्हाला कुठली माहीत आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा.